जय शिवराय मित्रांनो. तर पोलीस भरती 2025चं आपलं जे का भरतीचं प्रोसेस चालू आहे आता, त्याचं जे ग्राउंड ह्या महिन्यात आपलं सुरू होणार होतं ते पुढं गेलं आहे. त्याच्यामुळे काल एक अपडेट आली होती आणखी नवीन. मुंबई सिटीच्या जागा वाढलेल्या आहेत, 1062च्या समथिंग जागा वाढलेल्या आहेत. तर त्या जागा वाढचं काल जी आर आलेला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ती चर्चा चालू आहे कालपासून, जागा वाढल्या, हे झालं ते झालं. तुम्ही त्याचा एवढं गडबडून जाऊ नका. जागा वाढ झालेली आहे ऑलरेडी मुंबईला. आणि भरपूर विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत पुणे सिटीवाले, की त्यांनी मुंबईला फॉर्म भरला नाही, मग त्यांचं नुकसान होणार. आता असं काही नुकसान वगैरे होत नाही मित्रांनो, कारण की मुंबईला फॉर्म पण त्याच लेवलमध्ये आलेले आहेत आणि जागा वाढ होणारच होत्या, अशा पण ते झालेलेच आहेत. काय विद्यार्थ्यांनी आता मुंबईचा फॉर्म होता ना, तो मुंबईचा फॉर्म कॅन्सल करून पुणे सिटीला भरला आहे. ते पण विद्यार्थी भरपूर टेन्शनमध्ये आहेत. तसं काय टेन्शन घेऊ नका, पुणे सिटीच्या पण जागा वाढण्याचे भरपूर चान्सेस आहेत. तुम्हाला एका 8-10 दिवसात आणखी न्यूज कळेलच. पुणे सिटीच्या पण जागा वाढतील आणि अजून 1-2 जिल्हे आहेत त्यांच्या पण जागा वाढण्याची भरपूर शक्यता आहे. आपण बघू काय होतं ते पण. आणि मित्रांनो, असं काय नाही की जागा वाढल्या म्हणजे तिथं काय लयच मेरिट कमी येणार आहे, असं काय फरक एवढा पडणार नाही. मेरिट कमी तर येणार आहे, पण इतकं पण कमी येणार नाही की भरपूर फरक पडाल. असा 2-3 मार्काचा फरक पडणारच आहे मित्रांनो, एवढ्या जागा वाढल्यात म्हणल्यानंतर. पण फॉर्म पण त्याच लेवलला आहे, कॉम्पिटिशन तेच आहे. तुम्ही कुठं जरी फॉर्म भरला ना, तरी तुम्ही तुमच्या ताकदीनं लढायची ठेवा. तुमची स्वतःची ताकद ठेवा की आपण आता इथं फॉर्म भरला, आपल्या इथंच भरती व्हायचं. मग जागा दुसऱ्या जिल्ह्यात 1000 वाढू नाही तर 2000 वाढू, तुम्ही तुमची ताकद ठेवा. आपण जिथं फॉर्म भरला ना तिथं सिलेक्शन व्हायचं. आणि तुमचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो. आणि प्रॉपर अभ्यास वगैरे चालू ठेवा. एक 1.5 महिन्यात ग्राउंड सगळं चालू होणार आहे. मुंबई असो, पुणे सिटी, बाकी सगळं ग्राउंड होणार आहे चालू. त्याच्यामुळे तुमची तयारी ठेवा. आणि बाकीचा आपण ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलला टाकलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करून घ्या. त्याच्यामध्ये आपण आता सगळीच माहिती टाकलेली आहे मित्रांनो, की आता शेवटच्या दिवसात काय करायचं आपल्याला ग्राउंडसाठी. आणि जे आर आलेला ते खरा आहे खोटा आहे, त्यात कितपत म्हणजे तथ्य आहे किंवा बाकीच्या गोष्टी, त्याचा काय फायदा होणार काय नाही किंवा नाला तोटा होणार त्याचा, ते सगळं आपण तिथे व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही जाऊन यूट्यूबला व्हिडिओ बघू शकता. तर बाकीचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित करा. धन्यवाद. जय महाराज.